हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोया चंक्सचं पुलाव बनवणार आहोत किंवा सोया बिर्याणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी 1 वाटी मी जो बिर्याणीचा तांदूळ असतो तो भिजवून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सोया चंक्स घ्यायचे. तुम्ही कोणी सोया वडी, कोणी सोया चंक्स याला म्हणतं, तर हे थोडंसं घेतलं मी आणि भिजवून ठेवलं आहे थोडा वेळ. त्याच्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जसं आपण बिर्याणीचा भेद बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे जो बटाटा आहे मी कट करून घेतला आहे छोट्या पीसेसमध्ये. याच्यात आपल्याला दही ॲड करायचं आहे जसं आपण बिर्याणीला करतो. तर बिर्याणीला चिकन असतं, पण इथं मी बटाटे वगैरे आणि सोया चंक्स घेणार आहे. तर थोडंसं त्याच्यात दही ॲड करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर थोडेसे जिरा मोहरीची हे द्यायचे आहे. त्याच्यानंतर थोडासा पुदिना, तुम्ही ह्या स्टेजला कोथिंबीरही ॲड करू शकता. मी जिरं घेतलं आहे. तर हे थोडा वेळ आपल्याला 20-25 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं मी थोडंसं मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि आलं लसूणचं थोडंसं ओबडधोबड हे केलेलं घरीच कुटून घेतलेलं ते त्याच्यात ॲड करायचं आहे. तुम्ही पेस्ट ॲड केली तरी चालेल आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. दह्यामुळे याची टेस्ट खूप छान येते. बघू शकता हे मिक्स केलं आहे आणि आता आपल्याला आपल्या ज्या सोयावडी होत्या त्याही हे झाल्यात, मऊ झाल्यात. त्याच्यातलं पाणी नितळून आपल्याला हे ॲड करायचं आहे याच्यात, जसं की आपण चिकन ॲड करतो त्याचप्रमाणे. ज्यांना बिर्याणी खायची आहे आणि जर तुमच्या घरात मुलं वगैरे असतील, लहान मुलं, आणि त्यांना जर म्हणजे कधी कधी होतं की नाही आपण नॉनव्हेज आणू शकत, तर तुम्ही ह्या गोष्टी आणून बनवू शकता. तर इथं मी हळदी पावडर ॲड केला आहे. त्याच्यानंतर धना पावडर, तुमच्याकडे जे काही मसाले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता, बिर्याणी मसाला वगैरे. त्याच्यानंतर इथं मी बिर्याणी मसाला आणि थोडासा गरम मसालाही ॲड केला आहे. जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता याच्यात. तर बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 10 मिनटं याला तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एक कढाई घ्यायची आहे. कढाईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही कुकरमध्ये किंवा नॉनस्टिक पॅनमध्येही करू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या याच्यामध्ये करू शकता, भांड्यामध्ये, पण मी कढईमध्ये करत आहे. तर इथे मी काही खडे मसाले घेतले आहे. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे, तमालपत्र आणि बाकीचे जे काही शहाजिरं वगैरे, विलायची, परत काळी मिरी, लौंग, हे सगळं घेतलं आहे आणि ते थोडंसं आपण भाजून घेऊ याला. त्याच्यानंतर जिरा, आपण ऑलरेडी जिरा टाकलेला आहे, पण बिर्याणीमध्ये जिऱ्याची टेस्ट जी असते ती खूप छान येते, त्याच्यामुळे जिरा थोडंसं जास्त घेतला आहे मी. हे छान हे करून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर कांदा घ्यायचा आहे. कांदाही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे जे काही आपण बनवतो ना, तर जेव्हा आपल्या घरात असं अर्जंट आपल्याला काहीतरी मुलांना बनवून द्यायचं आहे, नॉनव्हेज नाही आहे, तर तुम्ही हे बिर्याणी नक्की ट्राय करा. खूप छान होते आणि मुलांना म्हणजे आवडेल ती, आणि ते थोडंसं आंबट असल्यामुळे त्याची चव खूप छान अप्रतिम होते. त्याच्यानंतर काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहे. इथे लाल तिखट, लाल मिरची पावडर आहे. तुम्ही घरगुती तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता. थोडीशी हळद घेतली आहे. परत जास्त स्पायसीही बनवायचं नाही, कारण लहान मुलं खाणार. तसे तर मुलं खातात माझे थोडंसं तिखट वगैरे, पण त्यांच्या हिशोबाने थोडं कमीच. त्याच्यानंतर एक अख्खा टोमॅटो मी इथं कट करून घेतला आहे. तुम्ही प्युरीही याच्यात टाकू शकता, पण प्युरीपेक्षा याची टेस्ट छान लागेल म्हणजे टोमॅटोची त्याच्यात, म्हणून मी प्युरी नाही बनवून घेतली आहे त्याची. या स्टेजला कोणी कोणी केचप वगैरे या सगळ्या गोष्टीही टाकतात त्याच्यात, पण आपल्याला हे हेल्दी बनवायचं आहे, त्याच्यामुळे जे काही घरात आहे त्याच्यापासूनच आपण हे बनवू शकतो. आणि जर तुम्हाला याच्यात वटाणे वगैरे जेही काही भाज्या तुमच्याकडे आहे ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता, जसे की शिमला मिर्च, बाकीचं जे काही असेल बीन्स वगैरे ह्याही ॲड करू शकता, पण आपल्याला ही सिम्पलच ठेवायची होती. त्याच्यानंतर आपण जो मॅरिनेट केलेला जो हे होता, मिश्रण होता आपला, ते आपण ह्याच्यात ॲड करून आता, आणि तेही छान मिक्स करून घेऊ. हे छान आता एकजीव करून घ्यायचं आहे
आणि गॅसची फ्लेम जी आहे एकदम कमी ठेवायची, एकदम स्लो. हाय फ्लेम केली तर ते करपू शकतं. त्याच्यानंतर साधारण 10 मिनटं हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. जास्त नाही, पण थोड्याशा अर्धकच्च्या राहील तशा हे करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही 10 मिनटं झाले आणि आपल्या जे भाज्या आहे ते ऑलमोस्ट अर्ध्या शिजत आल्यात. 5 मिनटंही ठेवलं तरी चालेल, कारण नंतर आपण याच्यात पाणी ॲड करणारच आहोत. तर थोडंसं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अर्धवट. त्याच्यानंतर जो काही आपण भिजवलेला तांदूळ होता तो कोणताही घ्या तुम्ही, पण जो मोकळा होतो बासमती राईस तोच घ्या. मी तर दिल्ली गेट राईस घेतला आहे. हे पाण्यामुळे आपण ठेवल्यामुळे खूप लवकर शिजतो आणि याच्यात आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं आहे, कारण त्याच्यामुळे शिजायलाही लवकर मदत होईल आणि ते मोकळे होतील. आपला जो तांदूळ आहे तो अशा बिर्याणीमध्ये आपण लेअर देत असतो, पण हे या बिर्याणीमध्ये सगळं एकजीव करायचं असतं आपल्याला, पुलाव म्हटलं की. त्याच्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या हे घ्यायचं आहे. तर मीठही ॲड करून घेतला आहे. अगोदरही मीठ थोडं ॲड केलेलं होता मसाल्यात, आपण जो मॅरिनेट करायला ठेवलेला. त्याच्यानंतर याच्यातही ॲड करायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने दुपटीने पाणी घ्यायचं आहे. तर 1 वाटी साधारण मी हे घेतला होता, तर 2 वाटी इथं पाणी घेतलं आहे. जो बाऊल होता त्याच्यामध्ये आपण मिश्रण घेतलेलं त्यामध्येच हे घेतलं आहे, कारण त्याच्यातला जो राहिलेला हे आहे मसाला वगैरे तो याच्यामध्ये जाईल पाण्यामध्ये म्हणून. तर 2 वाटी हे साधारण त्या वाटीने पाणी आहे आणि ते पण उकळलेलं गरम पाणी आहे. थंड पाणी कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही गरम पाणी ॲड केलं की ते लवकर शिजतं आणि त्याची चवही खूप छान लागते. तर 10 मिनटं हे आपल्याला शिजून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा आपलं जो हे पुलाव आहे तो तयार आहे. त्यात कोथिंबीरची हे दिली. त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं. तर असा आजचा वातावरण आहे कोल्हापूरचा. खूप पाऊस चालू आहे सध्या तरी, आणि इकडं पावसाचं काय होत नाही. संडेच्या दिवशी असंच काहीतरी रेसिपी वगैरे मी नवीन काहीतरी बनवते. मुलांना मूड म्हणजे घरी असतात असं तर एरवी आपण डबा देतो त्याच्यामुळे थंडच होतं सगळं. तर आज तरी गरमागरम जेवण त्यांना मिळालं, ते एक आनंद वेगळाच. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही टी व्ही बघत बसलेले आमचे 2 कार्टून. आज मी थोडाफार बघू देते त्यांना टी व्ही वगैरे. कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.